नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पित्तनाशक अशी रेसिपी मोर आवळा। आवळ्याचे खूप सारे औषधी गुणधर्म तर आहेतच, त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मोर आवळा खूप झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। तर इकडे मी आवळा घेतलेला आहे। आवळा हा अर्धा किलो आहे। स्वच्छ धुवायचा आणि पुसून तो चाळणीमध्ये घेतलेला आहे। आपल्याला चाळणीतच तो उकडून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेले आणि आपल्याला मीडियम गॅसवरती हे झाकण ठेवून उकडून घ्यायचे आहे। तर पातेल्यावरती चाळण ठेवून मी उकडून घेतलेले, तरी देखील बघा मस्त असे आवळे शिजलेले आहेत। ते चांगले शिजले आहेत की नाही हे कशावरून समजतं की ते ऑटोमॅटिकच असे त्याच्या पाकळ्या निसटत आहेत। बघा तुम्ही, एकदम पटकन असं तो फुटतोय। याचा अर्थ मस्त असा आवळा शिजलेला आहे। आपल्याला हा मोर आवळा तयार करण्यासाठी जसा पाहिजे तसा तयार आहे। तर इकडे आता मी हे थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्यात। तर इकडे बघा, चांगला शिजल्यामुळे एकदम पटापट पाकळ्या निघतात आणि बी वेगळी होऊन जाते। तर याच प्रकारे मी सर्व असं काढून घेणार आहे। तर इकडे सगळ्या आपल्या पाकळ्या काढून झालेल्या आहेत। आता आपल्याला मोर आवळा करायचा आहे। तर मोर आवळा करण्यासाठी इकडं पातेल्यामध्ये घ्यायच्यात आपल्याला ह्या आवळ्याच्या पाकळ्या। तर इकडे आपण आवळा घेतलेला आहे अर्धा किलो। तर अर्धा किलो आवळा म्हणजे 500 ग्रॅम आवळ्यासाठी आपल्याला 300 ते 350 ग्रॅम साखर लागणार आहे। म्हणजेच इकडे 2 वाट्या मी अशा साखर घेतलेली आहे आणि ही साखर आपल्याला आवळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅस चालू केलेला नाही आहे, गॅस बंदच आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आणि 1 तास मी असंच ठेवणार आहे, त्यामुळे साखरेला या प्रकारे पाणी सुटतं, साखर विरघळली जाते। आणि आता गॅस चालू करायचा, त्यामुळे आवळ्यामध्ये देखील साखर अशी मुरते, त्याचा गोडपणा आवळ्यामध्ये मुरला जातो। आणि आता आपल्याला कमी गॅसवरती याचा पाक करून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये मी 2 वेलच्या टाकलेल्या आहेत, त्या पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही म्हणजे गरजेचं नाही टाकावंच असं, पण फ्लेवर असा उतरतो त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी मी टाकलेल्या आहेत। तर इकडे मी आता पाक करून घेणार आहे, पण पाक करत असताना मधून मधून एकसारखं हलवत राहायचं। तर इकडे मस्त असा झालेला आहे पाक, तुम्ही बघितलात घट्टसर असा झालेला आहे, त्याचा कलर पण बदललेला आहे। याच्यावरून समजतं की आपला हा मोर आवळा तयार आहे। गॅस बंद करायचा आणि बंद केल्यानंतर ते थंड होऊन द्यायचं। तर मी इकडे थंड झाल्यानंतर देखील तुम्हाला दाखवते। पाक झालेला, कलर चेंज झालेला कळतोच आपल्याला। तर इकडे थंड झालाय, थंड झाल्यानंतर तुम्ही बघत आहात एकदम मस्त दिसत आहे की नाही, हे पहा। खूप पटकन होणारी रेसिपी आहे, त्याला आपण अगदीच 2 ते 3 दिवस लागतील मोर आवळा करण्यासाठी। असं होत नाही की ते मुरण्यासाठी खूप दिवस जातील, असं होत नाही। अगदीच एका दिवसामध्ये तुम्ही हा खायला तयार करून घेऊ शकता। मस्त सॉफ्ट झालेला आहे, हे पहा। तो चांगला शिजलेला आहे। 1 तास आपण साखरेमध्ये भिजवून ठेवलेला आणि नंतर तो केलेला आहे, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। आवडली असेल रेसिपी तर लाईक करा।